नमस्कार लाडक्या बहिणींनो, सर्वप्रथम तुम्हाला मानाचा जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र बहिणींनो. आज व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा म्हणजे व्हिडिओचा थंबनेल तुम्ही बघितलं असेल की लाडकी बहीण योजना 2025 धक्कादायक बातमी आहे बघा. तुम्हाला सावधान व्हायचं आहे. सोशल मीडिया लाडक्या बहिणींना वेड बनवत आहे. तर मी ते कशामुळे म्हणतोय, सर्व काही व्यवस्थित माहिती सांगतो बघा. आजचा हा व्हिडिओ तुमचा लाडक्या बहीण योजनेचा शेवटचा व्हिडिओ ठरेल. सर्व माहिती व्यवस्थित समजून सांगतोय. व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघत राहा. तुम्हाला कसे सोशल मीडियावरती जे काही लोक आहेत ते तुम्हाला वेड बनवत आहे, तर ते सगळं काय कशामुळे काय ते सर्व सांगतोय. व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघा, जेणेकरून संपूर्ण माहिती तुम्हाला इथे व्यवस्थित समजेल. आणि व्हिडिओवरती नवीन आला असाल तुम्ही तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. जोपर्यंत तुम्ही चॅनल सबस्क्राईब करत नाही तोपर्यंत तुम्हाला आपल्या व्हिडिओची नोटिफिकेशन येणार नाही आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा बहिणींनो, महाराष्ट्रामधील फक्त आपलंच चॅनल आहे जे की खरी माहिती देतं. इतर चॅनल जे आहेत सर्व अफवा पसरवतात. त्याच्यामुळे खरी माहिती तुम्हाला लाडक्या बहीण योजनेची पाहिजे असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आणि व्हिडिओला लाईक ठोकायची. ठीक आहे. आता बघा बहिणींनो, धक्कादायक बातमी कोणती आहे मी तुम्हाला सांगतो. ध्यान देऊ नये का. आता सध्याच्याला बघा मी तुम्हाला सांगतो, विविध जे काही यूट्यूबर लोक आहे, विशेषतः मी तुम्हाला सांगतो, आता मी कुणाचं नाव इथे घेणार नाही कारण कुणाचं नाव घेऊन आपल्याला वांद्यात पडायचं नाही. तर बघा विविध जे काही यूट्यूबर लोक आहेत बघा, थंबनेलला ठेवतात की 2100 रुपये हप्ता जमा होणार आहे. आज 3000 रुपये आले. अपात्र यादी जाहीर. लवकरच तुम्हाला गिफ्ट भेटणार आहे. संक्रांतीचे 5000 भेटणार आहे. दिवाळीचं बोनस आलं. हे आलं, ते आलं, दोडके आले, गाजरं आले, हे आलं, ते आलं, काय काय आलं तुम्हाला सांगतच राहतात. थंबनेल ठेवतात आणि आतमध्ये सांगतात दुसरंच काहीतरी. हे विविध जे काही यूट्यूबर लोक आहे ना, हे तुम्हाला फसवत आहेत. तर यांचं काय माहिती आहे का, यांचं पोटपाणी तुमच्या जीवावरती चालतं आहे. काय होतात, व्हिडिओला व्ह्यूज येतात. व्ह्यूज आल्याच्यानंतर त्यांना पैसा भेटतो. मुळात त्या व्हिडिओपासून तुमचा काहीच फायदा नाही आहे. कारण जे काही व्हिडिओ बनवत आहेत ना, जे काही विविध यूट्यूबर लोक आहेत जे व्हिडिओ बनवत आहे ना, ते पूर्णतः चुकीच्या पद्धतीने तुम्हाला मार्गदर्शन करत आहे. मी तुम्हाला सरळ सांगतो लाडकी बहीण योजनेची सध्याची स्थिती काय आहे. व्यवस्थित लक्षपूर्वक ऐका की सध्याची स्थिती काय. हे थंबनेलला काय ठेवतात तुम्ही रोजच. आता कसं आहे, गोरगरीब आहे आपल्या ताया, आता सगळेच महाराष्ट्रातील जनताच गरीब आहे. आपली शेतकरी वर्गच आहे जवळपास की त्या योजनेचा लाभ घेणारे. काही हातावरले सुद्धा असते. ह्याच्यामध्ये काय होतं, आता 1500 रुपये आले नाही, 2100 रुपये चालू होणार आहे. आता पैशाची आस माणसाला लागली असते आणि ती एक म्हण आहे आपली की आशा मोठी काय म्हणते त्याला, आशा बुरी काहीतरी आहे बघा. ते द्या विषय सोडून. तर आता कसं आहे माहिती आहे का, आता काय आपले सगळे गरीब लोक आहेत, मग पैशाची आशा लागलेली राहते. तर मग काय करतात, यूट्यूब खोलतात, लाडक्या बहीण योजनेचा कोणाचा व्हिडिओ आला का बघतात. त्याने थंबनेलला ठेवलेलं राहतं 2100 रुपये जमा होणार आहे, पटकन चेक करून घ्या, आणि आतमध्ये तो दुसरंच काहीतरी येड्या गबाल्यासारखं बरळत राहतोय. त्यामुळे या गोष्टीपासून तुम्हाला सावधान राहायचं आहे. तुमचा काय अमूल्य अग्री वेळ आहे ना, तो तुम्हाला वायाला घालायचा नाही आहे. कारण तुम्ही तुमचा वेळ दुसऱ्या कामासाठी लावा. आता मी तुम्हाला एकंदरीत या लाडक्या बहीण योजनेची सध्याची स्थिती सांगतो की काय आहे. तुम्हाला इतर व्हिडिओ बघायची गरज नाही. हे बघा बहिणींनो, लाडकी बहीण योजना चालू होऊन भरपूर दिवस झाले, तुम्हाला सुद्धा माहिती आहे. आणि सध्याच्या स्थितीमध्ये 1500 रुपये महिना चालू आहे. जो पण तुम्हाला सांगतो ना की 2100 रुपये आता खात्यात लगेच जमा होणार आहे, लवकरच तुम्ही चेक करून घ्या, पटकन चेक करा, तर त्याच्या पहिले थोबाडीत जाऊन हाना. कारण 2100 रुपये सरकार आत्ताच तुम्हाला ते देणार नाही आहे. ते मार्च महिन्यापासून चालू होणार आहे. ते पण अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये बजेट मांडणार आहे. मग ते बजेटला मंजुरी वगैरे भेटून वगैरे ते मार्च महिन्यामध्ये चालू होईल. त्याच्यामुळे 2100 रुपये हप्ता तुम्हाला कोणीही देऊ शकत नाही सध्याच्या स्थितीनुसार, हे मी तुम्हाला आवर्जून सांगेल. त्याच्यानंतर दुसरी स्थिती राहिली की गोष्ट म्हणजे की अपात्र यादी जाहीर. तर आता काही ठेवतात थंबनेलला, सगळ्याच महिला अपात्र होणार आहे, ह्या महिला अपात्र होणार आहे, त्या महिला अपात्र होणार आहे. सरकारनं काही निकष घातले मान्य आहे आपल्याला, पण मी तुम्हाला सांगतो त्या निकषाच्या बाहेर जर तुम्ही गेला तर अपात्र होणारच आहे. पण ते निकषामध्ये असताना तुम्ही काय अपात्र होणार नाही आहे. याच्यामध्ये निकष आहे 2-4. मी तुम्हाला जर सांगायचे झालं म्हणजे घरातून सरकारी नोकरीला कोण नसावं, 4चाकी गाडी नसावी, आणि एका रेशन कार्डवरती 2 महिला इथं फायदा घेत असावा, आणि तुमचं आधार कार्ड आणि आपलं ते आधार कार्ड आणि जे काय खातं आहे, अकाउंट आहे, त्याचं नाव हे एकच असावं. बस. याच्या पलीकडे दुसरं तिसरं काही इथं बहिणींनो म्हणजे काय दुसरे काही निकष घातलेले नाही आहे. त्याच्यानंतर जे काही महिला आहे ज्यांचं म्हणजे आपल्या मुली होतात घरातल्या, त्यांचं 19-20 वर्ष वय असताना 21 करून टाकलं, म्हणजे वय वाढून टाकलं. काही आपल्या आजीबाई आहे, तिने 65च्या वर झाली तरी तिनं लाडकी बहीण योजनेसाठी कमी केलं, तर त्या बहिणीला इथे अपात्र करून टाकतील, त्या आजीबाईला वगैरे. पण ज्या परिपूर्ण या योजनेचा लाभ घेत आहे आणि ज्यांना आतापर्यंतचे हप्ते आलेले आहे आणि त्यांनी कुठल्याही पद्धतीचं फ्रॉड केलेलं नाही आहे, त्या काय अपात्र होणार नाही आहे.
ही सध्याची स्थिती आहे, मी तुम्हाला सांगतो. आता तुम्हाला दुसरा व्हिडिओ बघायची गरज नाही. आता राहिला मेन मुद्दा, म्हणजे आता की जो काय चालू जानेवारीचा हप्ता कधी येणार आहे. तर बघा, जानेवारीचा हप्ता 26 जानेवारी 2025च्या अगोदर येणार आहे. मी स्वतः सांगत नाही, मी हवात बाता कधी मारल्या नाही, कधी मारणारही नाही. आणि तो 1,500 रुपये येणार आहे. 3,000, 2,100, 5,000 हे काय बोनस वगैरे असं काही जमा होणार नाही आहे. म्हणून कोण काय सांगतं याच्याकडे लक्ष देऊ नका. आणि हे 1,500 रुपये येणार आहे हे मी स्वतः सांगत नाही. आपल्या राज्याच्या महिला व बालविकास कल्याण मंत्री माननीय श्री आदिती तटकरे मॅडम यांनीच सांगितलं की 26 जानेवारी 2025च्या अगोदर महिलांच्या खात्यामध्ये आम्ही 1,500 रुपये जमा करू. म्हणून आवर्जून सांगतो, 2,100 रुपये भेटणार नाही, 3,000ही भेटणार नाही, काय नाही, फक्त 1,500 रुपये महिना आहे. आणि जानेवारीचा 1,500 भेटेल, फेब्रुवारीचा 1,500 भेटेल, मार्चचा सुद्धा जवळपास 1,500 भेटेल. जर का अधिवेशनामध्ये त्याने बजेट वगैरे पारित केल्यानंतर ते पुढच्या गोष्टी राहिल्या, त्याच्यामुळे काय ताण घेऊ नका तुम्ही. आणि नसता लोकांचे व्हिडिओ पाहून बावळटसारखे करू नका. तुम्हाला आवर्जून सांगा ना, उगं त्या फालतूमध्ये त्या व्हिडिओच्या खाली मला अक्षरशः तायांनो तुमची क्यू येते. तुम्ही त्या व्हिडिओच्या खाली कमेंट करता मलाही हप्ता पाहिजे, तो बोंबलून सांगतो तिकडं, तो चोट्टा सांगतो तिकडे बोंबलून की ज्यांना स्कूटी पाहिजे त्यांनी खाली मेसेज करा, की त्यांनी खाली कमेंट करा की स्कूटी पाहिजे असं. अरे कमेंट केल्याने काय होणार आहे रे बाबा? हो, कमेंट केल्याने काय स्कूटी भेटणार आहे का तुम्हाला? आणि ती स्कूटी, मोबाईल, पैठणी साडी, नथ, एकदानी काय नाही, काय भेटणार नाही आहे. उगं नसता योजना, हे लोक यांचं पोट भरतात म्हणून नसता योजनेचे फापट पसारा लावला या लोकांनी. आणि तुम्ही सुद्धा त्यालाच फॉलो करत आहात, त्याच्याकडे जातात. योग्य माहिती जो माणूस देतो त्याला फॉलो करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आपण योग्यच माहिती देतो, उगं चुकीची माहिती मी देत नाही. नवीन फॉर्म संदर्भात बोलायचं झालं तर मी तुम्हाला सांगतो, नवीन फॉर्म इथे मार्च महिन्यापासून चालू होणार आहे. आता वेबसाईट चालू आहे की नाही हे मी काय आधापात चेक केलेलं नाही आहे. तुम्हाला जर का नवीन फॉर्मविषयी परिपूर्ण माहिती पाहिजे असेल तर ती कमेंट करा बाबा, की खाली की नवीन फॉर्मविषयी परिपूर्ण माहिती द्या. मी नक्की माहिती काढून तुम्हाला देतो. व्यवस्थित अशी माहिती घ्या रे. येड्या गबाळ्यासारखे वहिनीनं करू नका. तुम्ही व्हिडिओ बघतात आणि त्याच्या खाली कमेंट करतात, अक्षरशः मला रडायला येतं. की तिथे तो सांगतो चोट्टा भामटा की तुम्ही खाली कमेंट करा की तुम्हाला जर का समजा 2,100 रुपये हप्ता पाहिजे असेल तर खाली कमेंट करा तुम्ही की 2,100 रुपये मला हप्ता पाहिजे. तो देणार आहे का त्याच्याकडून? सरकार देणार आहे. आणि तो कधी देणार आहे त्याला पण माहीत नाही. काय पण आपलं 10-15 मिनटं व्हिडिओमध्ये बरळायचं आणि तिकडे ते व्ह्यूज खायचे आणि इकडे बहिणी उपाशी तो तुपाशी अशी गत होते. त्याच्यामुळे माझं कसं म्हणणं आहे, तुम्ही योग्य माणसाकडे मार्गदर्शन घ्या. तुम्हाला काही माहिती पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये आपलं रिकाम आहे, कमेंट करा. व्यवस्थित अशी कमेंट करा. असं म्हणू नका की मला 2,100 रुपये हप्ता चालू करा. माहिती काय पाहिजे, नवीन फॉर्म संदर्भात माहिती पाहिजे का, तशी कमेंट करा की सर नवीन फॉर्म संदर्भात आम्हाला माहिती द्या. त्याच्यावरती व्हिडिओ आणतो. म्हणजे जे काय व्यवस्थित अशी माहिती तुम्ही मागा ना. असं येड्यासारखं करू नका ना. कुठे मला स्कूटी द्या, मला पैठणी साडी द्या आणि कुठे हे द्या ते द्या, असं काय भेटत नसतं. जे काय माहिती ती सरकारकडून आलेली राहते आणि योग्य माहिती आपण तुम्हाला देत असतो. माझ्या चॅनलवरती योग्य माहिती भेटते महाराष्ट्रामध्ये. इतर जे काही चॅनल आहे ना ते फक्त तुम्हाला वेडा बनवत आहे. त्याच्यामुळे तुम्ही सावधान व्हायचं आहे. एकंदरीत या व्हिडिओमध्ये एवढंच मी तुम्हाला बोलणार आहे. तर मला वाटते संपूर्ण माहिती तुम्हाला समजली असेल. ही परत जाता सांगतो, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करून घ्या. काय अडचण असेल तर कमेंटमध्ये नक्की कमेंट करा. तर धन्यवाद बहिणींनो, हा व्हिडिओ काळजीपूर्वक आणि कंटिन्यू बघितल्याबद्दल.